बाहेरची मैद्याची खारी खाऊन तीच खारी जर खाऊन कंटाळा आला असेल तर ही आपली गव्हाच्या पिठाची झटपट होणारी खारी अगदी तुम्ही बाहेर देखील फिरायला जाण्यासाठी ही खारी डब्यामध्ये पॅक करून घेऊ शकता. कुठेही खारीचा आनंद घेऊ शकता. अशी झटपट होणारी क्रिस्पी, कुरकुरीत आणि खमंग अशी लागणारी गव्हाची पिठाची खारी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर सारे लेयर्स असलेली गव्हाच्या पिठाची खारी. तर इथे बघू शकता खारी आपली दिसायला सुंदर तेवढीच क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी झाली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी आपण भाजीसाठी जी वाटी वापरतो किंवा वरणसाठी, आमटीसाठी तशा पद्धतीची वाटी घेतली आहे आणि याच वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ मोजून घेणार आहोत. तर इथे मी साधारण 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ मोजून घेत आहे आणि वजनी माप म्हणायचं झालं तर 150 ग्रॅम एवढं हे आपलं पीठ इथे आहे गव्हाचं. जर तुम्हाला वाटीने किंवा तुम्ही जे मेजरमेंटचं कप असतं त्याने देखील गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता. तर इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे आणि ओवा आपण थोडासा हाताने क्रश करून घालणार आहोत आणि त्यात पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. ओवा आणि मीठ हे छान पिठाला एकजीव करून घ्यायचे, म्हणजे सगळीकडे ओवा आणि पीठ छान लागलं पाहिजे. तर इथे आपण कोणताही तेलाचा मोहन किंवा डालड्याचा मोहन वगैरे न घालता आपण सुरुवातीला आधी ते थंड दूध घेतलं आहे. मी फ्रीजमधलं जे दूध असतं ते तशा पद्धतीचं ते थंड दूध घेतलं आहे आणि 1 वाटीभर दूध घेतलं आहे. या दुधामध्येच आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण नॉर्मली चपातीला कणिक जसं भिजवतो तशाच पद्धतीने खारीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत. आणि दूध घातल्यामुळे खारीला देखील चव अतिशय छान येते. त्यामुळे इथे पाण्याचा वापर न करता मी दुधामधूनच पीठ छान मळून घेत आहे. तर इथे मला 1 वाटी पूर्ण दूध लागलं आहे. 1 वाटी दूध पूर्ण लागलं आहे आणि त्यावर आणखीन 5 ते 6 चमचे एवढे देखील दूध इथे मी वापरलं आहे. आणि इथे बघू शकता अगदी आपलं छान पीठ मळून तयार होत आलं आहे. पीठ शेवटी छान सगळं मळून झाल्यानंतर पिठावर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा ताटामध्ये त्याला छान मळून घ्यायचं आहे. अगदी मऊसूद होईपर्यंत गोळा आपल्याला इथे पिठाचा मळून घ्यायचा आहे. मळून 10 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. पीठ आपलं सेट होतंय तोपर्यंत इथे मी वाटीमध्ये तूप किंवा बटर किंवा डालडाही न वापरता इथे घरचंच तेल वापरलं आहे. तर इथे 4 मोठे चमचे मी तेल घेतले आहेत आणि त्यामध्ये 4 मोठे चमचे एवढे कॉर्नफ्लॉवर घालून घेतले आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये कॉर्नफ्लॉवर. हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा देखील वापरलं तरीही चालेल. कॉर्नफ्लॉवरने आपल्या खारीला छान पापुद्रे असे सुटतात, म्हणून इथे कॉर्नफ्लॉवर घेतले आहेत. कॉर्नफ्लॉवर इथे बघू शकता अगदी क्रीमी टेक्स्चर आलं आहे आणि छान मिक्स झालं आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवूया. 10 मिनिटे झाली आहेत. पीठ आपलं छान सेट झालं आहे. तर आपण इथे पोलपाटावर मी तेल लावून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा हे छान पीठ असं मळून घेत आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे, म्हणजे आपले खारीला छान पापुद्रे छान सुटतात. पिठाला असं छान रोल करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आणि इथे मी 2-2 इंचीच्या आकारावर इथे पिठाचे गोळे तयार करून घेते आणि एकाच साईजचे इथे आपले चपात्या होतील अशा पद्धतीने इथे 2-2 आकाराचे इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपले जे चपातीचा आकार जो आपण चपाती करणार आहोत तो एकसारखा होईल. पिठाची पारी गोल अशी करून घ्यायचे. खाली गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ घेऊन छान अशी मोठी पोळी होईल इतपत आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपली पोळी छान मोठी होत आली आहे आणि अगदी पातळ अशी मी चपातीची पोळी लाटून घेतली आहे. तर इथे बघू शकता हात देखील माझा दिसत आहे, एवढी अशी पातळ इथे मी चपाती मोठी लाटून घेतली आहे. इथे आपले 8 पिठाचे गोळे झाले होते. तर इथे मी 8ही चपात्या लाटून घेतल्या आहेत आणि त्या देखील मोठ्या आणि एकदम पातळ अशा लाटून घेतल्या आहेत.
आपण जो काही तेलाचा आणि पिठाचा साठा तयार केला होता तो आपण हा साठा या चपातीवर लावून घेणार आहोत आणि सगळ्या बाजूने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. कुठेही साठा अजिबात कमी न लावता अगदी भरून आणि छान सर्व बाजूने साठा स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही साठा आपला सर्व बाजूने छान असं स्प्रेड झाला आहे. तर आपण दुसरी एक चपाती यावर घालून घेणार आहोत आणि यावर देखील छान आपलं साठा तयार केलेला सर्व बाजूने छान असं स्प्रेड करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व आपण चपात्यांवर आपला साठा छान स्प्रेड करून घेणार आहोत. इथे मी 4 चपात्यांचा थर एकमेकांवर लावला आहे आणि सर्व थरांवर साठा छान लावून घेतला आहे आणि थोडंसं मी हलकंसं लाटण्याने लाटून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आणि आपलं छान लाटण्याने लाटून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा यावरनं सुद्धा जे आपलं तयार केलेलं साठा आहे तो वरनं देखील लावून घेणार आहोत आणि सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे. आणि सर्वात आधी एक भाग आपल्याला दुमडून घ्यायचा आहे, जसं इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. दुसरा देखील भाग अशाच पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि एकमेकांना चिटकवायचे आणि त्यावर देखील साठा लावून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता उभा मी साठा लावून घेते आणि पुन्हा एकदा पिठाची पारी जी आहे ती दुमडून घेते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही चारी घड्या मारून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण घड्या करून छान त्याला असं गोल करून गोल गोल हाताने फिरवून त्याचा एक घट्ट असा डो तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता खारी बनवण्यासाठी इथे मी दोन्ही पॅकेट रेडी केले आहेत आणि आता हेच पॅकेट आपण आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारण 1 ते 1.5 तासासाठी. इथे मी बिस्किटचं प्लास्टिकचं कॅरी बॅग होतं त्यामध्ये हे 2 पॉकेट ठेवून घेतले होते खारीचे आणि 1 ते 1.5 तासासाठी छान हे चिल्ड झाले आहेत. तर इथे आपण हे बाहेर काढून घेतल्यानंतर त्यावर गव्हाचं कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि छान आपलं हे जे पॉकेट तयार केलेलं आहे आपण खारीचं जे चौकोनी आकाराचं तेच आपण चौकोनी अशा आकारातच लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता चौकोनी जसा आकार आहे तशाच पद्धतीने इथे मी ही खारीची जी लादी आहे ती लाटून घेत आहे. तर इथे बघू शकता आपला खारीचा डो लाटून तयार झाला आहे. तर मी इथे कटर घेऊन त्याला छान चौकोनी आकार देत आहे आणि इथे आपल्याला चौकोनी आणि मिनी आकाराच्या खारी तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता आधी सुरुवातीला मी सर्वांचे कडा असे चौकोनी आकाराचं करून घेतलेत सर्व कडा आणि त्यानंतर आता आपण त्याच्या अशा 1.5 इंचावर ठेवून हे छान पट्टी खारी आज आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मिनी आणि छोटी आणि मुलांनाही आवडेल आणि प्रवासात देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीचे मिनी आणि क्रिस्पी खारी इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ह्या छोट्या छोट्या वड्या तयार करून घ्यायच्या. तिथे बघू शकता अगदी जाडही नाही अगदी पातळही नाही, मध्यम आकाराच्या अशा इथे खारी लाटून घेतल्या आहेत. आणि इथे बघू शकता तेल इथे मी कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल इथे हलकंसं गरम झालं आहे. तर इथे बघू शकता खारी टाकल्यानंतर अगदी हळुवारपणे हलके हलके बुडबुडे येत आहेत. म्हणजे अशा पद्धतीचंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. जितक्या खारी कढईमध्ये बसतील तेवढ्याच आपण खारीचे पीसेस सोडणार आहोत. मंद गॅस ठेवून 15 मिनिटासाठी खारी एका बाजूने छान भाजून घ्यायची आहे. इथे बघा 10 मिनिटं झाली आहेत. खारीने आपल्या लेयर सोडत आले आहेत आणि इथे बघू शकता खारी आपली वरून अशी टंब फुगलेली देखील दिसत आहे. 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर खारीची वरची बाजू जी आहे ती खाली सोडायची आहे आणि खालची बाजू आहे ती वरती सोडायची आहे. तर इथे बघू शकता खारीला छान लेयर्स सुटले आहेत. गॅस मंद ठेवूनच आपण ह्या खारी छान फ्राय करून घेणार आहोत. जर तुम्ही मोठा गॅस ठेवून खारी जर फ्राय केलात तर खारी हे वरून रंग त्याचा पटकन बदलेल आणि आतून खारी ही कच्ची राहील. म्हणून खारी करत असताना नेहमी मंद आचेवर ठेवून खारी छान तेलात तळून घ्यायची आहे. खारी तळण्यासाठी इथे मला साधारण
20 ते 25 मिनटं लागली आहेत मंद गॅसवर तळण्यासाठी. तर इथे बघू शकता 20 ते 25 मिनटात खारी आपली छान कुरकुरीत आणि रंग देखील खारीचा बदलला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व खारी तळून घेणार आहोत. तर इथे आपले मार्केटपेक्षाही सुंदर आपली खारी इथे रेडी झाली आहे. तर इथे बघू शकता खारींना भरपूर सारे लेयर्स आणि क्रॅक्स देखील आले आहेत आणि खारी एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी झाली आहे. खारीचा रंग देखील फार सुंदर असा आला आहे. तर इथे बघू शकता खारीचे क्रॅक्स बघूनच तुम्हाला समजेल आपली खारी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे. ही खारी जरी नुसती जरी खाल्ली ना तरी ही खारी खायला खूप सुंदर अशी लागते आणि चहासोबत खाल्ली तर खूपच त्यापेक्षाही भारी लागते. तर तुम्ही प्रवासात देखील अशा पद्धतीच्या खारी तुम्ही घेऊन जाऊ शकता. चवीला एक नंबर लागणारी खारी आहे. चौकोनी आपण शेप देताना जे काही खारीचे तुकडे मी बाजूला ठेवले होते ते देखील तेलामध्ये तळून घेतले आहेत. ते देखील अगदी कडेपर्यंत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत भरपूर सारे लेयर्स सोडलेल्या खारी आहे. तिथे बघू शकता तुम्ही. एक खारी मी तुम्हाला हाताने तोडून देखील दाखवणार आहे. तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असा आवाज येत आहे खारीतून. तर इथे बघू शकता आतपर्यंत खारी आपली छान अशी शेकून भाजून तयार झाली आहे. अजिबात खारी आतून मऊ नाही आहे. एकदम क्रिस्पी अशी आपली खारी तयार झाली आहे. तर बघू शकता तुम्ही. अशी रेसिपी तुम्ही घरात करचाल ना तर मैद्याची बाहेरची खारी अजिबात विसराल. तर नेहमी हीच खारी करून खाचाल. दूध घालून पीठ मळल्यामुळे खारीची चव अतिशय सुंदर अशी आली आहे. चहामध्ये तर ती खूपच सुंदर लागत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की द्या आणि जर व्हिडिओ खूप आवडला असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन रेसिपी नक्की बघा. उन्हाळ्यात काही चमचमीत असं खायची इच्छा होते पण जास्त मसालेदार नको वाटतं. म्हणून इथे मी कमी मसाल्यामध्ये फक्त 3 बटाट्यापासून इथे 50 ते 60 मिनी वडे तयार करून घेतले आहेत. तेही अगदी कमी मसाल्यात आणि पचायला हलके अशा पद्धतीचे वडे करून घेतले आहेत. बटाट्या वड्यामध्ये अगदी कमी मसाले आणि अतिशय बेस्ट आणि चवीला सुंदर लागणारे गोळी मिनी बटाटे वडे इथे तयार करून घेतले आहेत. सोबत पुदिना चटणीचाही व्हिडिओ दाखवला आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मिनी बटाटे वडे आज आपण करणार आहोत. त्यासाठी इथे त्याचा ठेचा तयार करून घेणार आहोत. मिरच्या इथे मी 5 ते 6 घेतल्या आहेत. मिरच्या कमी तिखटाच्या घेतल्या आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 कढीपत्त्याचं धाट घेतला आहे. आला आपण बारीक चिरून घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यासोबतच आपण 1 चमचा इथे जिरे घालून घेणार आहोत. मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटण तयार करून घ्यायचे. तर इथे बघू शकता मिक्सरला असं ओबडधोबड असं बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे. पाणी न घालताच मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे. कढई छान तापली आहे. त्यामध्ये 1 माप तेल घालून घेतले आहे. अर्धा चमचा इथे मोहरी घालून घेतली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहे. मिक्सरला तयार करून घेतलेला बटाट्या वड्यासाठी इथे ठेचा घालून घेतला आहे. ठेचा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा 1 ते 2 मिनिटासाठी आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि इथे अर्धा चमचा हिंग घालून घेतला आहे. फोडणी 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचे. फोडणी छान मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत. तर इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतले आहेत. त्याची सर्व साल काढून घेतली आहे. बटाटे आपण हाताच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहोत. हवं तर तुम्ही मॅशर जे असतं बटाट्याचं मॅश करायचं तेही तुम्ही इथे वापरू शकता. पण मी इथे हाताच्या साहाय्याने बटाट्याचं मॅश करून घेत आहे. फोडणी तयार करून घेतलेलं वाटण आपण या ताटामध्ये घालून घेणार आहोत.
वाटणाचा फार खमंग असा वास येत आहे. तर इथे मी 1 चमचे धणे घेतले आहेत. धणे थोडेसे तव्यावर भाजून घेतले आहेत आणि हाताने क्रश करून घालत आहे. तर इथे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर बटाट्याच्या भाजीला छान चव येण्यासाठी इथे मी चाट मसालाही 1 चमचा घालून घेत आहे. त्यानंतर घालायचं आहे लिंबू. इथे मी अर्धं कापून घेतलं होतं. अर्धा लिंबाचा रस इथे मी पूर्ण घालत आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे. बटाट्याच्या सारणामध्ये हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. बटाट्याच्या सारणात हे सारण मिक्स करत असताना अगदी फार खमंग असा वास येत आहे वाटणाचा. कमीत कमी मसाले वापरून अगदी झटपट होणारे सिंपल असे मिनी छोटे बटाटे वडे इथे आपण तयार करून घेणार आहोत. बटाट्यामध्ये इथे सर्व सारण आपलं छान मिक्स झालं आहे आणि छान एकजीव झाला आहे. तर इथे मी लिंबापेक्षाही कमी असा गोळा घेतला आहे. तर इथे बघू शकता बटाट्याचं सारण मी अगदी कमी घेत आहे. अगदी जे लिंबापेक्षाही कमी, जे एकदम लहान लिंब असतात ना, तशा पद्धतीचे इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे आणि अशाच पद्धतीने सर्व मिनी गोळे तयार करून घेणार आहे. तर इथे मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे. बेसनचं पीठ इथे मी चाळून घेतलं आहे. बेसनच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि त्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर आज सिंपलच आपण रेसिपी करणार आहोत. फक्त हळद आणि मीठ इथे मी घालून घेतलं आहे. तर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं करून आपलं बटाट्या वड्यासाठी छान असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. महत्त्वाची टिप्स: बटाट्यासाठी पीठ भिजवत असताना पिठामध्ये हळूहळू आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये थोडं करून पाणी घालून घेतल्यामुळे बेसन पिठातल्या गुठळ्या लवकर अशा निघतात. तर इथे आपलं बेसनचं पीठ मळून तयार झालं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं सैलसर इथे पीठ मळून घेतलं आहे. तयार करून घेतलेले मिनी बटाटे वडे आपण बेसनच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत. हे मिनी वडे ना जितके करायला सोपे असतात ना, तितकेच खायलाही खूप टेस्टी असतात. तर यावर आपण चमच्याने छान बॅटर घालून घेणार आहोत बेसनचं आणि इथे सोप्या पद्धतीने आपण चमच्याने हे मिनी वडे तेलामध्ये सोडून घेणार आहोत किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने ही मिनी वडे सोडून घेऊ शकता. तर इथे हात न खराब होता आपण चमच्यानेच इथे सर्व बटाटे सोडून घेणार आहोत, बटाटे वडे. तर इथे काही मी मिनी बटाटे वडे चमच्याने, हाताने असे दोन्ही पद्धतीने छान सोडून घेत आहे. कमेंट करून मला नक्की सांगा, तुम्हाला जास्तीत जास्त मिनी बटाटे वडे खायला आवडतात किंवा मोठे बटाटे वडे आवडतात? त्यांनी या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. मोठे बटाटे वडे करचाल तर साधारण 3 ते 4 बसतात कढईमध्ये. तर आपण छोटे मिनी बटाटे वडे करून घेत असताना सहज 8 ते 10 वडे सहज बसतात कढईमध्ये आणि करायलाही कंटाळा अजिबात येत नाही. एवढे आपले झटपट होणारे मिनी वडे आहेत. तुमच्याकडे या वड्यांना, मिनी वड्यांना काय म्हटलं जातं? कमेंट करून नक्की सांगा. कुठे या वड्यांना मिनी वडे असे म्हटले जातात, लिंबू वडे असे म्हटले जातात, गोळे वडे सुद्धा म्हटले जातात किंवा बटाटा गोल भजी असेही म्हटले जातात. तर तुमच्याकडे या मिनी वड्यांना काय म्हटलं जातं त्याने कमेंट करून नक्की सांगा. 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे आपले मिनी वडे तयार झाले आहेत तळून. मिनी वडे तळत असताना गॅस सुरुवातीला मोठा ठेवून मग नंतर वडे सोडल्यानंतर गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून तळायचे आहेत मिनी बटाटे वडे. अशाच पद्धतीने सगळे बटाटे वडे आपण तळून घेणार आहोत. तर इथे आपले सगळे छोटे बटाटे वडे, मिनी बटाटे वडे इथे तळून रेडी झाले आहेत. 3 बटाट्यापासून इथे 50 मिनी बटाटे वडे तयार झाले आहेत. मिनी बटाटे वडे तर इथे तयार झाले आहेत, पण आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी ग्रीन चटणी करणार आहोत. तर ग्रीन चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: 3 मिरच्या, 1 कढीपत्ता,
अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहेत आणि इथे छोट्या वाटीने डाळवे घेतले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या आधी तोडून घेणार आहोत. त्यानंतर आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. इथे सफेद डाळे घालून घेणार आहोत. अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता पुदिना आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर इथे कढीपत्ताही मी घालून घेतला आहे. त्यात घालायचे चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून 3 ते 4 चमचे एवढं पाणी घालून छान स्मूथ आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची चटणीची. तर इथे बघू शकता अगदी स्मूथ अशी चटणी तयार झाली आहे. तर एका आपण भांड्यात काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी स्मूथ आणि रंगही न बदलता अगदी छान ग्रीन अशी चटणी दिसत आहे. तर इथे आपल्या मिनी बटाटा वड्यासोबत ग्रीन चटणी आणि मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तळून खाण्यासाठी. तर एक मिनी बटाटा वडा मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तर इथे बघू शकता बेसनची जी लेयर आहे अगदी पातळ अशी आहे. तर इथे बघू शकता मी त्याची साल तुम्हाला बेसनची लेयरची साल काढून दाखवते. अगदी पातळ अशी दिसत आहे. मिनी बटाटा वडा करत असताना कधीही बेसनची साल ही पातळच ठेवायची आहे. चटणीमध्ये बुडवायचा छान मस्त बटाटा वडा आणि मस्त मजा घ्यायची बटाट्या वड्याची. चवीला एकच नंबर आणि भन्नाट चवीचा इथे मिनी बटाटे वडे झाले आहेत. तुम्हीही तुमच्या घरी अशा पद्धतीचे मिनी बटाटे वडे नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.